शेतकऱ्याच्या शेताचं सपाटीकरण करायचं असेल, शेतकऱ्यांना शेती करता जमीन लेवल करायची असेल, शेती उपयोगाची करायची असेल, याकरता जर शेतकऱ्याला माती आणि मुरुम वगैरे लागणार असेल, याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही. तहसीलदार, तलाठी, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कुठल्याही तलाठ्यावर कारवाई करणार नाही असे आदेश देण्यात आले आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती उपयोगी मातीचं सपाटीकरण करण्याकरता कुठून त्या ठिकाणी माती आणावी लागली याकरता कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही. हा ऐतिहासिक निर्णय आहे. किती शेतकऱ्यांना लाभ होईल? कारण गेल्या वेळी ज्यावेळी अतिवृष्टी झाली ती त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेती वाहून यापूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला तलाठी पकडायचे, तहसीलदार पकडायचे आणि 1 लाख रुपये दंड करायचे. आता शासनाने निर्णय घेतलेला आहे तर शेतकऱ्यांच्या शेतरस्ते असतील, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते असतील, शेतात घर बांधायचं असेल, शेती उपयोगी शेती जमीन करायची असेल, सपाटी करायचं असेल, लेवलीकरण करायचं असेल, सर्वांकरता आता रॉयल्टी लागणार नाही. कुठलाही ट्रॅक्टर आमचे तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर आणि तलाठी पकडणार नाही. गावठाण किंवा झुडपे जंगलात जेव्हा माती काढेल त्याला पण ती परवानगीची गरज नाही. ज्या ठिकाणी एखादं महसुलीचं नाला वगैरे असेल तिथून काढायची असेल तर तलाठ्याची परवानगी घ्यावी लागेल. पण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याचे ट्रॅक्टर शेतमालाकरता, शेतीच्या कामाकरता, शेतघराकरता जे काही गौण खनिज वापरेल किंवा जी काही माती मुरुम वापरेल याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही किंवा ट्रॅक्टर पकडणार नाही. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की 2014 मध्ये देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघे एकत्र येऊन आम्हाला सरकार बनवण्याची त्यांनी ऑफर दिली होती. मी का नाही बनवली? कोणी मनाई केली? शेवटी मला पृथ्वीराज चव्हाणजीला हे सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता? शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानाचं बोला ना. भविष्यात कोणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा. पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही. माझे पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्य यामध्ये पृथ्वीराज चव्हाणजींनी काळजी घेतली पाहिजे. राहुल गांधी आंदोलनाला बसले आहेत दिल्लीमध्ये. राहुल गांधी दिल्लीला आंदोलनासाठी बसलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जंतर मंतरवर जे पॅलेटचा वापर झाला होता त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असं आहे, ते नौटंकी आहे. त्यांना असं वाटतं काहीतरी जमून द्यायला. आता युवकाचे आंदोलन करून काहीतरी बेस जमेल देशामध्ये असं वाटतं. देशातला बेस फसकलेला आहे राहुल गांधीचा. कोणी गर्दी जमा होत नाही, मान्यता नाही आहे. काँग्रेस पार्टीचा थैथयाट झाला आहे. त्यामुळं काहीतरी बेस पकडून एखादा मुद्दा हाताशी लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, असं चालू आहे राहुल गांधीचं. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमचे 2च कडवे गाण्यात आले. त्यावर काँग्रेसने आता टीका केली की काँग्रेसवर टीका करत असताना भाजपच्या घरामध्ये अशा प्रकारे 2 कडवे वाजवले जातात. कुठे? नागपूर महानगरपालिका कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये. नाही, मला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल चूक झाली असेल. पण आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे. आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही. वंदे मातरम गीत पूर्ण गायलं पाहिजे. देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती, विरासत आपल्या सैनिकांनी, आपल्या वीर जवानांनी या देशाकरता केलेलं समर्पण, त्याग याचा आधारावर आणि भारत मातेला उच्च स्थान मिळावं. भारत मातेचा झेंडा तिरंगा झेंडा आहे, हा जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असावा. याकरता हे जे येणाऱ्या पिढीला एक आत्मसन्मान देणारं, संस्कार देणारं गीत आहे. या गीताचं संपूर्ण जनतेने, या देशातल्या जनतेने, महाराष्ट्रात जनतेने पालन करावं. संपूर्ण वंदे मातरम म्हणावं. नाशिकचे पालकमंत्री हे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत असे पृथ्वीराज बाबा चव्हाण म्हणाले. खरं तर पालकमंत्री पद आता असताना असं आहे की जेव्हा एखादं
चांगलं पद एखाद्या कार्यकर्त्याला मिळतं. थोडा उत्साह तर असतोच कार्यकर्त्यामध्ये असतो. त्यामुळे कार्यकर्ते उत्साह करतात आणि तो तर कार्यकर्त्याबद्दलचा आनंद करा. आपला नेता मोठा झाला की आपल्या नेत्याला एखादं पद मिळालं तर आपल्या कार्यकर्त्याला हुरूर वाटतं. त्यातून काही कार्यक्रम होत असतात. त्यातनं विरोधकांनी एवढी धास्ती घ्यायची गरज नाही. बीजेपीच्या नेत्यावर हल्ला करण्यात आलेला आहे ते शाळेची पाहणी करायला जात असताना राजस्थानमध्ये. आता असं आहे की ते सीजेपीचे नेते काय शाळेत जात आहे, तिथले मंत्री तिथले जे अधिकार आहेत त्या अधिकाराला घेऊन गेलं पाहिजे. कोणी केव्हाही कुठं घुसन सरकारी व्यवस्थेमध्ये असं चालत नाही. त्यामुळं काही इंटिमेशन देऊन पोलिसांना व्यवस्थेला इंटिमेशन देऊन उद्या कोणी कुठं घुसतं, कोणी कुठं काही मीडिया दाखवतं, मीडिया ट्रायल करतं. अरे बाबा कळवलं पाहिजे शिक्षणाधिकाऱ्याला की आम्हाला शाळेत यायचं आहे. कुठल्या तरी व्यवस्थेला कळवलं पाहिजे. आजकाल मीडिया ट्रायल करण्याची सर्वांना सवय झाली आहे. एका अंगणवाडीच्या सेविकेने शालेय पोषण आहाराचं एक वास्तव पण केलं होतं. नाही, तिने जर वस्तुस्थिती मांडली असेल, तिने योग्य पद्धतीनं सरकारकडे आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चुकीचं होत असेल त्या दृष्टीने मांडलं असेल तर त्याच्या अंगणवाडी सेविकेवर कुठली कारवाई करणे योग्य नाही. परंतु कुठल्या विषयावर कारवाई झाली बघावं लागेल. त्याच विषयाला धरून नाही का, कारण विषय वेगळे असतात आणि विषय वेगळे सांगितले जातात. त्या अंगणवाडी सेविकेनी जर खरंच त्या ठिकाणी तिथल्या चुकीच्या पद्धतीनं जे काही आपलं मध्यान्ह भोजन असेल किंवा जे काही फूड आपण पुरवतो त्यात काही गडबड झाली असेल तर नक्की मी सुद्धा लक्ष टाकेल. राहुल गांधी पुण्यामध्ये दिलासा कशा प्रकारे देण्याचा प्रयत्न सरकार कुठे सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर वाढलेले असतात. आता याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यावरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघेलच. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चित ते केंद्राशी बोलून जे काही स्टॉकची पोझिशन आहे किंवा जे काही तिथे साठा कमी जास्त असेल किंवा जे काही पुरवठ्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं किंवा वेगवेगळ्या कारणामुळं आजकाल लोकांनी शुगर केन कारखान्यांनी साखर न बनवता डायरेक्ट इथॉनॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेशन केलं आहे. म्हणजे आधी साखर बनवायचे कारखानदार, पण आता इथॉनॉलची प्रक्रिया आल्यामुळं डिरेक्टली आपण साखरला बायपास करून इथॉनॉल बनतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर साखर साठा किंवा साखर बनण्याची पद्धती कमी झाली असेल वगैरे असं काही जरा आम्हाला पूर्ण या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचा समन्वय करून यातून मार्ग काढता येईल. देशात सत्ता बदल होईल तर तो काँग्रेसमुळे नाही तर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होईल. 12 वर्षाचा कार्यकाळ जो पाहिला त्याच्यामुळे होईल आणि तसं म्हटलं 2029 मध्ये ते पंतप्रधान होणार नाही तर अमित शहा होते, पृथ्वीराज चव्हाण होणार. आमच्या पक्षामध्ये डोकवण्याची फार पद्धती पृथ्वीराजजींनी करू नये. आमच्या पक्षामध्ये सामूहिक निर्णय करणारा पक्ष आहे. मोदीच्या नेतृत्वातच सारे त्या ठिकाणी आम्ही काम करतो. आमचा या ठिकाणी पारिवारिक व्यवस्थेतून चालणारा पक्ष आहे आणि या ठिकाणी कुठली भानगड होत नाही. व्यवस्थेतनंच त्या ठिकाणी कुठलाही सिलेक्शन होतं, कुठली निवड होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातच या देशामध्ये आम्ही पुढे चाललेलो आहे. माननीय अमित शहाजी, माननीय आम्ही सर्व हे माननीय पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळं कुणालाही पंतप्रधान होण्याची घाई, राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची घाई, कुठेच कुणाला घाई नाही आहे. आमचं नेतृत्व सक्षम आहे, तेच त्या ठिकाणी निर्णय करणार आहे. सर, या ठिकाणी तुम्ही आला SIR संदर्भात एक मोठी बातमी पुढे आली आहे. किरीट सोमय्या असं म्हणाले की 9.5 लाख मतं नागपूर लोकसभेमध्ये कमी झाल्याची शक्यता आहे. 25 लाखांपेक्षा 9.5 लाख जर मतं कमी होत असेल, जबाबदार कोण आहे? आणि आता मीटिंग झाली, काय तुम्ही नाही, SIR मध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपापले बूथ लेवल जे एजंट आहे त्यांना या कामी लावून BLO जो आहे त्यांच्यासोबत बसवून जे काही नावं SIR मध्ये आले नाही, जे पर्सेंटेज कमी, आता पुन्हा एक टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये 10 दिवस वाढलेले आहे. या 10 दिवसामध्ये प्रत्येक घरी जाऊन जे नाव सुटलेले आहेत त्या नावाचा शोध घेणे. तर मृत झाले ते कमी होणार, स्थानांतरण झालं ते कमी होणार, ज्या ठिकाणी बोगस आहे ते कमी होणार, एकाच नाव 4-4 झालं ते कमी होणार. त्यामुळं काही कमी झाले, पण एक 5-10% मतं अजून त्या ठिकाणचे काय राहिले का, सुटले का? या देशामध्ये राज्यामध्ये राहणारा कुठलाही मतदानापासून वंचित राहू नये याकरता आमची कार्यशाळा होती. म्हणून चिंता व्यक्त केली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर लोक सुटले असतील त्यांचं जागृत करा, जनजागरण करा. सर्वच पक्षांनी जनजागरण केलं पाहिजे. एकटी भाजपची जबाबदारी नाही आहे. आता हे रोहित पवार परवा गेले भेटायला निवडणूक आयोगाला, त्यांनी उलट त्यांच्या लोकांच्या सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही तिथे SIR मध्ये भाग घ्या, SIR मध्ये लक्ष टाका. त्यांनाही सांगितलं आहे निवडणूक आयोगाने, प्रत्येक पक्षाची मदत मागितलेली आहे निवडणूक आयोगाने.
आणि त्यामुळे इकडं निवडणूक आयोगाला मदत करायची नाही, ग्राउंडवर काम करायचं नाही, तिकडे फक्त पेपरबाजी करायची, फोटो काढायचे असं चालणार नाही. त्यामुळं आमची जबाबदारी आहे, सर्वच पक्षाची जबाबदारी आहे, आमच्या बूथ लेवल एजंटची जबाबदारी त्यावेळी पूर्ण करू. म्हणून किरीट सोमय्याजी बोलले की पुन्हा एकदा काम करा, पुन्हा चेक करा कोणतं मत सुटलं का, कोणतं मत सुटलं का. आणि SR झाल्यावर मात्र मग ती परिस्थिती आहे, एकदा मतदारातून नाव गेलं तर पुढं मात्र जे परिणाम गंभीर आहेत. मतदारात नाव नसणं म्हणजे आधार कार्ड आहे, मतदाराचं नाव नाही, त्यामुळे अनेक गोष्टीचे या होणार आहे. जनगणनेवर त्या ठिकाणी प्रभाव पडणार आहे. SR मध्ये नाव नाही, मतदारांचं नाव नाही, मग जनगणनेमध्ये नाव कसं येईल ही चिंता आहे. त्यामुळं सर्वच गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. निधी वाटपात भेदभाव होत आहे असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले होते. खरं तर उदय सामंत नाही, बिलकुल नाही. मी या गोष्टीशी सहमत नाही. नरेंद्र भोंडेकरांना काही गैरसमज झाला असेल तर मी दूर करील. समन्वय समितीमध्ये एक फॉर्म्युला तयार झालेला आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश गेलेला आहे. जिल्हाधिकारी त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जे सत्ताधारी पार्टीचे आमदार त्यांना किती, त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांना किती, सारा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यांनाही गेलेला आहे, कलेक्टरला गेलेला आहे. त्यांनी भाषणात ते बोलले असतील तर मला माहित नाही का बोलले. त्यांचा गैरसमज झाला असेल तर दूर करू, पण त्यांना त्यांच्या इच्छाचा पैसा मिळतो आहे, मिळणार आहे. अभिजित दिपके जी शाळेची पाहणी करतात ते कायदेशीर कायद्याच्या तर तेच सांगतो मी, या देशाला प्रत्येक लोकशाहीमध्ये अधिकार आहे, पण एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना त्या ठिकाणी जर काही असेल तर आपण दुरुस्त करू. पण सारंच काही खराब आहे, सारंच काही चुकलं आहे हे काही मला त्या ठिकाणी हे योग्य नाही. त्यांनी जर काही शाळा व्यवस्था तपासली असतील तर शिक्षणाधिकारी असेल, मुख्याध्यापक असेल, या सर्वांना त्या ठिकाणी विश्वास देऊन केलं पाहिजे. अचानक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं असं एखादी सरकारी रेट मारल्यासारखं हे योग्य नाही. आपल्या मुख्याध्यापक असेल, शिक्षणाधिकारी असेल त्यांना सांगून त्यांना त्या ठिकाणी शेवटी कधी कधी तर आपण असे लोक मग खूप आहेत त्या ठिकाणी की बाकी लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अभिजित दिपकेंना एखादी गोष्ट माझी त्यांना विनंती राहील की बाबा तुम्ही जात असताना त्या ठिकाणी जे काही व्यवस्था आहे तिथली त्या व्यवस्थेला पहिले आधी कळवलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे.